कलांची देवता त्यानंतर बुद्धीची जी अधिपती आपण मानतो अशा श्री गणेशाची आज घरोघरी प्रतिष्ठापना केली जाते आणि आज विविध ठिकाणी मंडळांमध्ये घरोघरी प्राणप्रतिष्ठा केली जाते। आपण पुण्याला जाणार आहोत। पुण्याच्या दगडूशेठ मंदिरामध्ये बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे, जिथे आमचे प्रतिनिधी मिकी घई आमचे सोबत आहे, प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। त्यासोबतच मुंबईतल्या काळा चौकीच्या बाप्पाचंही आपण दर्शन घेणार आहोत, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आहेत। सुरुवातीला जाऊयात, गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, एकंदरीतच काय देखावा पाहायला मिळतोय, सोबतच काय मूर्तीची वैशिष्ट्ये आहेत काळा चौकीमध्ये? याला अबुदरंग राजा म्हणतात आणि 60 वर्ष या मंडळाला झाली आहेत आणि यासाठीच इथं या मंडळानं जो देखावा आहे तो मैसूर पॅलेस इथे बनवलेला आहे आणि सुंदर अशी कलाकृती इथे आपल्याला पाहायला मिळते। गणपतीची अशी सुंदर इथे भव्य दिव्य मूर्ती आहे। त्याचबरोबर हे मैसूर पॅलेस, जे मैसूरचे राजा आहेत, जे कर्नाटकाचे राजा आहेत, त्यांच्या ज्या पॅलेसमधली जी जो हा देखावा आहे त्याची कलाकृती इथे यांनी केलेली आहे। अशा प्रकारे चांगलं एक रेप्लिका आपण जे म्हणतो, हुबहू जे म्हणतो, तशा प्रकारचं इथं आपल्याला कला पाहायला मिळते। आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी इथं काही ना काहीतरी एक थीम असते। मागच्या वेळेला एक वॉटरफॉल महल केलं होतं, त्याच्या आधी काही वेगळ्या थीम्सवर यांनी काम केलं होतं आणि याच्या आधी अनेक बक्षिसं पारितोषिक या मंडळाने स्पर्धांमध्ये ते जिंकले आहेत आणि यावर्षी 60 वर्ष झाली आहे त्या मंडळाला, म्हणूनच अशी सुंदर मूर्ती इथं यांनी याची स्थापना केली आहे आणि मैसूर पॅलेस इथं त्यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत जे कलाकार आहेत ज्यांनी हे केलं त्यांच्याशी बातचीत करूयात। आपण जी कलाकृती केली आहे, तुम्ही रेप्लिका केला आहे, त्याला बनवण्यासाठी कशा प्रकारचं तुम्हाला एक चित्र तुमच्या समोर आलं होतं? नाही, ऍक्च्युली ते मैसूर पॅलेस हा माझ्या पहिल्यापासून थीम करायचा इच्छा होती। ते मी थीम आपल्या अभ्युदयनगरच्या मंडळाला सांगितलं, त्यांना तो प्रपोजल चांगल्या पद्धतीने आवडला। तर माझी अशी इच्छा होती की एक राजवाडा टाईप करावा, पण तो हिंदू ह्या व्यक्तिमत्वाचा नसताना मुस्लिम राजा या व्यक्तिमत्वाच्या राजातून तयार झालेला महल तयार करावा, जेणेकरून हिंदू आणि मुस्लिम या दोघांमध्ये एकी असावी की मुस्लिम राजाने तयार केलेला महल आपण आपल्या बाप्पाच्या समोर सादर करतोय, असं माझ्या मनात इच्छा होती। तर ते मी मंडळाला सांगितलं होतं, पण मंडळाला ती थीम खूपच आवडली। आता ते आपल्या गणेश बाप्पाच्या मनात आलं की ते साकार करावं, हीच त्यांची इच्छा होती। निश्चित ही कल्पना याच्या मागच्या मंडळाचे काही लोक आहेत, कशा 60 वर्ष झाली आहेत मंडळाला। मागच्या वर्षी वॉटरफॉल थीम होती, वॉटरफॉल महल केलं होतं। आपण वर्षानुवर्ष अशा प्रकारचे थीम्स किंवा एक नवीन काहीतरी घेऊन समोर येतो। कसं माहिती आहे, आपला गणेश मंडळ एक वैशिष्ट्य आहे की पारितोषिकचा राजा म्हणून त्याला आपण मान्य करतो। कारण 1993ला जे आपण पहिलं पारितोषिक मंडळाला मिळालं, 93ला जे आपण एक हे दाखवलं, कुठले स्क्रिप्ट दाखवले आपण, त्या स्क्रिप्ट नंतर जे आपलं मंडळ बाउन्स बोर्ड वगैरे दाखवलं झाले, आणि एवढं आपण चांगलं मंडळाचं नाव कमवलं की त्याच्यानंतर आपल्या मंडळाचं एवढं नाव केलं की पारितोषिक राजा आणि राजा म्हणतात ह्या गणपतीला। आणि मंडळामध्ये आपण पाहू शकतो जी कल्पना होती त्या कलाकाराने सांगितली, आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे थीम्स मुंबईमध्ये मोठे मोठे मंडळ घेऊन समोर येतात आणि इथं मैसूर पॅलेसचा एक रेप्लिका आपल्याला इथे पाहायला मिळतंय। दीपक, निश्चितच गणेश, तू राहाच आपल्यासोबत, आपल्याला पुण्याला जायचंय। आमचा प्रतिनिधी मिकी घई आपल्यासोबत आहे। पुणे म्हटलं ती खरोखर दगडूशेठ हलवाईची एक प्रतिकृती समोर उभी राहते आणि पुणेरी ढोल सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे। मिकी, तुझ्याकडे येण्याच्या अगोदर तुझ्या पाठीमागे आम्हाला ढोल वाजताना पाहायला मिळतोय, त्या ढोलांचा नाद आपल्या प्रेक्षकांना सुरुवातीला ऐकवशील आणि मग माहिती देशील? या ठिकाणी पुण्यात जी एक पारंपरिक पद्धत आहे, जसं बाप्पांच्या या ठिकाणी स्वागत केलं जातं, तो म्हणजे ढोल ताशाच्या गजरेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने यावेळी ढोल ताशा पथक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर मुलींचा देखील या ठिकाणी मोठा सहभाग आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की ढोल ताशे असेच सलग या ढोल ताशांच्या पथका या ठिकाणी एकोपाठोपाठ मागे एक या ठिकाणी आहेत। माझ्या मागे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांची मिरवणूक आता सुरुवात झाली आहे, ज्यांनी सर्वात पहिले गणपती बाप्पांच्या सुरुवात केली 1892 साली। भाऊसाहेब रंगारींनी पुण्यातून गणपती उत्सवाला सुरुवात केली, त्यांची मिरवणूक या त्या ठिकाणी आहे। आणि आता याच रस्त्यावरून थोड्या वेळापूर्वी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांची मिरवणूक या ठिकाणी पुढे गेलेली आहे। या ठिकाणी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। त्याचबरोबर खूप मोठ्या संख्येने लोक आहेत, बाप्पांचं स्वागत या ठिकाणी केलं जातोय। त्याचबरोबर आता या भाऊसाहेब रंगारींच्या गणपतीच्या
पाठीमागं जे मानाचे 5 गणपती आहेत त्यांची मिरवणूक देखील या ठिकाणी आहे. एका पाठोमागे एक कसबा आहे. कसबा गणपती, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी. त्याच मिकी, मी तुला थोडंसं थांबवतोय. पुणेरी ढोल जो प्रसिद्ध आहे तो आम्हाला ऐकायचा आहे, तो आपल्या प्रेक्षकांना देखील ऐकायचा आहे. तेव्हा मी कॅमेरामॅनला आणि तुला देखील विनंती करतो की आम्हाला ढोलांचा नाद ऐकवशील. हो, नक्कीच मी कॅमेरामॅनला विनंती करेन ढोल ताशा पथक दाखवायला. परंपरा आहे या ठिकाणी पुण्याची, एक परंपरा आहे या ठिकाणी पुण्याची. प्रत्येक गणपतीच्या मिरवणुकी पुढे ढोल ताशाचे पथक असतात, अतिशय उत्साह असतात. गेल्या दीड निश्चितच. त्यामुळे आता आपण बघतोय की पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, सगळीकडे बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली जाते. घरोघरामध्ये सुद्धा आज बाप्पा विराजमान होतोय. मुंबईवरून काळा चौकीतून आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला माहिती देत होते. सोबतच पुण्यातली जी जंगी मिरवणूक आहे स्वागताची, बाप्पाच्या आगमनाची, ती देखील आपल्याला दाखवत होते आमचे प्रतिनिधी मिकी घई. तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.